अंमलबजावणी करता येत नसेल तर थट्टा मस्करीही करू नका। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विरोधकांची कान उघडणी। 6 महिने मोदींच्या आवाहनाला पाठिंबा देण्याची केली विनंती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये घट। इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। देशहितासाठी मोदींकडून इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन। राज्यातल्या मंत्र्यांचा ताफा खटला। परदेश दौरे रद्द। मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्याही अर्ध्यावर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अर्ध्यावर। शिंदेंसह मंत्री सावंतांकडून ईव्ही कारचा वापर। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहस्थ लोगोचा अनावरण। सूर्य चंद्र असेपर्यंत कुंभमेळा होत राहणार। फडणवीसांची गर्जना। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा आढावा। सुनील तटकरेंकडून रात्री शरद पवारांची भेट। सिल्वर ओकवरील भेटीने चर्चांना उधाण, तर प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही सदिच्छा भेट होती। तटकरेंची माहिती। सुनेत्रा पवारांवर तटकरे आणि पटेलांची नाराजी। सूत्रांची माहिती। राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याच्या चर्चेनंतर नाराजीच्या चर्चा। दरम्यान आसामवरून परतताना पटेल तटकरेंनी सुनेत्रा पवारांसोबत प्रवास करणं टाळलं। सूत्रांची माहिती। प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे काहीही झालं तरी भाजपमधून लढणार। राष्ट्रवादीचे 22 आणि शिंदेच्या सेनेच्या काही आमदारांचं भाजपमधून लढण्याचं ठरलंय। रोहित पवार यांचा हा मोठा दावा। छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर पालिकेची कारवाई। तर निदाघनला आश्रय दिलेल्या घरावरती पालिकेचा बुलडोझर। नोटिशीवर समाधानकारक उत्तर न दिल्यानं कारवाई। आयात शुल्क वाढलं त्यामुळे सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ झाली। सोन्याच्या दरात 4,000 तर चांदीच्या दरात 20,000 रुपयांची वाढ। जीएसटीसह सोन्याचे दर 1,63,770 रुपयांवर।